नमस्कार, मी योगेश सांगळे DCN मध्ये तुमचं स्वागत करतो। पुण्याच्या राजकारणामध्ये रंगलेला धंगेकर विरुद्ध चंद्रकांत पाटील हा सामना थांबण्याचं नाव काही घेत नाही। शिवसेना शिंदे गटाने रवींद्र धंगेकर यांना आपल्या पक्षात घेतलं। त्यामागचं कारण हे की पक्षाला पुणे शहरामध्ये एक चेहरा मिळावा। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण पक्षाला एकत्रितपणे पुढे घेऊन जाणारा नेता शिंदेंच्या शिवसेनेला हवा होता। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उदय सामंत यांच्या माध्यमातून रवींद्र धंगेकर यांना शिंदेच्या शिवसेनेमध्ये घेतलं। पक्षप्रवेश झाल्यानंतर रवींद्र धंगेकर हे इनॅक्टिव्ह मोडमध्ये गेले। पक्षाच्या पदाधिकारी किंवा इतर कार्यकर्त्यांसोबत मीटिंग किंवा मेळावे घेण्याऐवजी त्यांनी शांत राहणं पसंत केलं। मात्र नुकतेच ते पुन्हा ऍक्टिव्ह मोडमध्ये आल्याचं दिसतंय। निलेश घायवळ प्रकरणानंतर ते पुन्हा ऍक्टिव्ह मोडमध्ये आल्याचं आपल्याला दिसलं आणि विरोधी पक्षांऐवजी त्यांनी मित्र पक्षाचे चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करायला सुरुवात केली। विशेषतः समीर पाटील याच्या माध्यमातून चंद्रकांत पाटील आणि निलेश घायवळ यांचा संबंध जोडण्याचा प्रयत्न त्यांनी केला। हे ते का करत असावे याच्याबद्दल 3 मतप्रवाह पुण्याच्या राजकारणात चर्चिले जात आहे। रवींद्र धंगेकर यांचा मागील 2 निवडणुकांमध्ये सलग पराभव झाला। विधानसभेत आणि लोकसभेत त्यांना भाजपकडून धूळ खावी लागली। या निवडणुकीतील उट्ट काढण्यासाठी त्यांनी भाजपला टार्गेट केल्याचं दिसतंय आणि निलेश घायवळ प्रकरणामुळे चंद्रकांत पाटील आणि भाजपवर टीका करण्याची संधी त्यांना मिळाली। दुसरीकडे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते या प्रकारची स्टंटबाजी करत असल्याचं देखील बोललं जातंय। स्वतःसाठी राजकीय मैदान तयार करण्याचा ते प्रयत्न करत असल्याची देखील चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे। तिसरीकडे जेन्युइनली रवींद्र धंगेकर हे गुन्हेगारी टोळ्यांविरुद्ध भूमिका घेत असल्याचं देखील मानलं जातंय। यापूर्वी देखील त्यांनी गुन्हेगारी टोळ्यांविषयी परखड भूमिका घेतलेली होती। त्याप्रमाणे ते यावेळीही निलेश घायवळ आणि इतर गुन्हेगारी टोळ्यांविरुद्ध परखड भूमिका घेताना दिसत आहेत, असा एक राजकीय मतप्रवाह पुण्याच्या राजकीय वर्तुळात दिसतोय। तुम्हाला हे विश्लेषण कसं वाटलं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि बघत राहा DCN।